संक्रांत जवळ आली की मांजा आणि पतंगीचा खूप जोर असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचे जे लहान मुलं जास्त करून एक 15-20 वयात गटातले मुलं पतंगी उडवतात. तर नायलॉन मंजा हा इझिली तुटत नाही, ब्रेक होत नाही. तर पतंग कटल्यावर जो मंजा आहे रस्त्यावर वाहनांवर येतो, त्याच्यामुळे जे गाडी चालवणारे जे रायडर्स वगैरे राहतात त्यांच्या गळ्यात येऊन त्यांना दुखापत होतं. तर ही दुखापत म्हणजे भरपूर वर्षापासून मी पाहत आहे आणि नायलॉन मंजावर गव्हर्नमेंट नेहमी स्ट्रिक्टली वॉर्निंग देतात की नायलॉन मंजा वापरू नये. तरीसुद्धा लोक ऐकत नाही आणि नायलॉन मंजा हर संक्रांतीला वापरतात. तर ॲक्सिडेंटवर मी नेहमी रिसर्च करत असतो. तर मला वाटलं की संक्रांत जवळ येत आहे तर काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट बनवायला पाहिजे जेणेकरून नायलॉनमुळे जे अपघात होतात ते व्हायला नाही पाहिजे. उड्डाणपूलवर जसं आपण पाहिलं की दोन्ही साईडनी आपण तारं लावलेले आहेत, NMCनी तारं लावलेले दोन्ही साईडनी. पण त्यांना मी विचारल्यावर ते म्हणत आहे की त्या तारांवर तो मंजा लटकतो, तुटत नाही आणि मधात असा झोल खाल्ल्यामुळे तो कोणाच्याही गळ्यामध्ये इझिली फसतो. तर त्याला ब्रेक करायसाठी मी हा प्रोजेक्ट बनवला होता. हा मॉडेल आहे. याला जे तार लावलं आहे हे निक्रॉन म्हणून एक तार येतं, हिटअप तार येतं. हे DC करंटवर गरम होतात. हे जवळपास 70-80 डिग्रीवर गरम होतात. त्या टेम्परेचरवर नायलॉन मंजा हा प्लास्टिकचा असतो, हा असा पनतो. तर जसं या तारेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर नायलॉन मंजा ब्रेक होऊन जातो. त्याच्यामुळे जे अपघात होतात ते अपघाताचे प्रमाण कमी होतील, चान्सेस आहे. याचा वापर आपण जिथे रहदारी जास्त आहे आणि पतंगी जास्त उडतात, जसं उड्डाणपूलवर पण मांजा इझिली कोणाच्याही गळ्यात फसू शकतो, तर अशा ठिकाणी याचा प्रयोग नक्की झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.